एकदा अत्यंत दीनवत्सल भगवान शंकर भूतलावर येण्यासाठी निमित्त पाहावं लागले. ते निमित्त साधण्यासाठी पार्वती ब्रह्मलोकास गेली. तिने ब्रह्मदेवाच्या शरीरात प्रवेश केला. त्या आदिमायेच्या योगानं ब्रह्मदेवास वाटू लागलं की मीच सर्वश्रेष्ठ आणि सर्वज्ञ. महादेवाचा महिमा फक्त मलाच ज्ञात आहे आणि ब्रह्मदेवाची ही दर्पोक्ती विष्णूस सहन झाली नाही. ते स्वतःशी विचार करू लागले की मला महान तपश्चर्या करूनही शिवमहिमा समजला नाही आणि ब्रह्मदेव. मग विष्णूंनी ब्रह्मदेवाची भेट घेऊन दोघांत ठरवलं की विराट स्वरूपी शिवमस्तकाच्या शोधासाठी आपण बाहेर पडायचं. ब्रह्मदेवाने शिवमस्तकाचा शोध लावत जावं आणि विष्णूंनी पादवंदनार्थ शिवाच्या अधोभागी शोधावं. गरज ही सगळ्या शोधांची जननी आहे. दोघंही शोधत होते, पण फार काळ शोधूनही ना ब्रह्मदेवांना शिवमस्तक सापडलं ना विष्णूंना शंकराचे पाय. पण आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी ब्रह्मदेवाने केतकी पुष्प आणि गाय यांना निर्माण करून खोटी साक्ष देण्यास तयार केलं आणि आपण शंकराच्या मस्तकाचा शोध लावला आहे अशी घोषणा केली. हे ऐकून इंद्रदेव साशंक झाले आणि शिवलोकी शंकरास विचारण्यास गेले. तिथे शंकराने अंतर्दृष्टीने पाहिले आणि ब्रह्मदेवाचा कपट ओळखून घेतले आणि त्यांना शाप दिला की हे ब्रह्मदेव, भूलोकी तुझी कोणीही पूजा करणार नाही. खोटी साक्ष देण्यास तयार झालेल्या केतकी पुष्पास शाप दिला की तुला माझ्या पूजनाचा मान मिळणार नाही आणि गायीस शाप दिला की तू तोंडाने अपवित्र होशील. या शंकराच्या शापाने ब्रह्मदेव क्रोधित झाले आणि त्यांनी शंकरास शाप दिला की हे शंकरा, तू भूलोकी पर्वत होऊन राहशील. याप्रमाणे शाप प्रतिशाप झाल्यावर शंकर पर्वतरूप धारण करून येताना त्यांच्या पतनाच्या वेगाने सर्व वस्तूंचा संहार होऊ लागला. त्यामुळे ब्रह्मादिदेव भयभीत होऊन गेले. इतक्यात आकाशवाणी झाली की ब्रह्मदेव, विष्णू आणि इंद्र या तिघांनी पर्वतरूपाने या शंकर स्वरूप पर्वतास समुद्रापर्यंत आढळं व्हावं, म्हणजे प्रलय थांबेल आणि या ठिकाणी आपण तिघांनी शंकराची प्रार्थना करावी. याप्रमाणे मार्गामध्ये असलेल्या या तीन देवांना शंकरांनी आपल्या त्रिनेत्रानं पाहिलं. यावरून या शंकररूपी पर्वतास त्र्यंबकाख्यागिरी असं नाव मिळालं. नंतर त्रिवर्गाने त्र्यंबकेश्वराची स्तुती केली. शंकर प्रसन्न होऊन म्हणाले की जे घडून गेलं ते माझ्या इच्छेनुरूपच. आता तुम्ही स्वस्थानी परत जा. पण विष्णूंनी हट्ट धरला की जोपर्यंत आपण इथे पर्वतरूपाने राहाल तोपर्यंत आम्ही त्रिवर्ग आपल्या आसपास राहू. त्याप्रमाणे नवक्रोशात्मक श्री त्र्यंबकेश्वर क्षेत्र असून आसमंतात बाघीहरी, विधी आणि शचीपती हे पर्वतरूपाने राहू लागले. काही काळाने ब्रह्मदेवाने त्र्यंबकगिरीवर येऊन शंकराची आराधना केली. शंकराने त्याला आशीर्वाद दिला की तुझं नाव धारण करून मी या ठिकाणी प्रसिद्ध होईन आणि अभेदभावाने तू लोकी पूज्य राहशील. त्यामुळे या पर्वतास ब्रह्मगिरी असं नाव प्राप्त झालं. ब्रह्मगिरी जवळच पर्वतरूपाने असणारा इंद्र अंजनेरी अंजनाचल या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे हरीशगिरी अथवा हर्षाचा डोंगर ब्रह्मगिरी जवळच आहे. ब्रह्मगिरीच्या सानिध्यात आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर याचं स्थान आहे आणि इतर पवित्र तीर्थ, गोदावरी नदीचं उगमस्थान, निवृत्तीनाथ साधूंचा निवास आणि या सर्व गोष्टींमुळे क्षेत्राची पवित्रता अनंत द्विगुणित आणि वृद्धिंगत झालेली आहे. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहरविषाचा सहचराः चिताभस्मालेपस्सर्गपिण्डृकरोटी परिकरः
अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसी. हे रुद्रा, तू स्मशानात वास करतोस. स्मशानात असलेले भूत प्रेत पिशाचादी तुझे सहचर आहेत, तुझे मित्रगण आहेत. स्मशानातल्या भस्म लावून घेतोस तू, किती अमंगल दिसतोस. तरीसुद्धा तथापि स्मर्तॄणाम, तरीसुद्धा तुझं स्मरण करणाऱ्या सर्व भक्तांना तू मंगलच करणार आहेस. म्हणून तू शिव आहेस, शुभ आहेस. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय.